रुपए दोगे तो एक राज की बात बताऊंगा। जवळजवळ 16 ते 17 दिवसांमधून माझा एक पहिला ब्लॉग आहे आता। सुना क्या? ये भी मेरी गलती है। नहीं भाई मेरी गलती है। नहीं मेरी गलती है। नहीं बाबा नहीं। इकडे महाराणा प्रतापचा पुतळा आहे आणि इकडे हा महेश चौक आहे। तो चलिए शुरू करते हैं। आणि या महेश चौकच्या एक्झॅक्ट समोर गारवा बिर्याणी आहे। तो रहने दो फिर। असं एक शॉप आहे, अरे कहना क्या चाहते हो? एक्झॅक्ट समोरच आहे। गारवा बिर्याणीचं हॉटेल आहे आणि इथं त्यांचे मेनू आहे बघा, हे दिसत असतील, हे त्यांचे मेनूज आहे। आणि खूप ऐकलं होतं आणि मी आधी पण इथं आलेलो आहे खोपड़ी तोड़ साले का। बिर्याणीसाठी। तर खूप फेमस आहे असं ब्रांचेस आहे गारवा बिर्याणीच्या। संपूर्ण महाराष्ट्रात आहे, खूप मोठमोठ्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये। आणि यांची जे फ्रँचायझी आहे हे पुण्याची आहे। तर मी ऑर्डर केलेलं आहे एक हाफ तंदूर आहे आणि एक बिर्याणी आहे फुल, ती तंदूर बिर्याणी आहे। आणि असं सिटिंग एरिया आहे इथं आणि आपली ऑर्डर येते। आता सध्या एक कुपन घेऊन जाईन, आधी पे करावं लागतं, एक कुपन द्यावं लागतं आणि मग तिथून आपली बिर्याणी येते। ते टिक्का बिर्याणी आहे आणि यामध्ये हे टिक्का आहे आणि ही 100 रुपयाची आहे। आय थिंक फुलच हाफ आहे ही आणि 150ला फुल येते, म्हणजे सफिशियंट आहे एका जणासाठी। यामध्ये असे टिक्काचे पीस आहे, म्हणजे तंदूरचे जे पीस राहतात ते आहे आणि समथिंग 3 पीस असतात। आणि आता तो तंदूर आणतोय, तंदूर या बाहेर आहे, तिथं तंदूर केलं जातं, टेस्ट चांगली आहे। आणि जे आपण म्हणतात ऑथेंटिक बिर्याणी तोच कन्सेप्ट आहे। बिर्याणीला जे पीस आहे ना ते एकदम स्मूथ आहे, एकदम असे नरम झालेले आहे। आणि फ्रँचायझी असल्यामुळे क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये फरक पडत नाही, क्वांटिटी चांगली राहते आणि क्वालिटीसुद्धा चांगली राहते। रस्सा देता यामध्ये आणि कांदा आणि लिंबू असतात आणि हा अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही घेऊ शकता। कसं आहे, पैसा असला तर खाण्यामध्ये खूप मजा असते। अब आए ना लाइन पे। आणि एक्झामचं रेम्युनरेशन चांगलं आहे, त्यामुळे अफोर्ड करू शकतो। आणि रेम्युनरेशन खूप महिन्यानंतर येतं, पण हे स्वतःच्या पैशांनी आहे। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। आणि तंदूर आहे, ही हाफ प्लेट आहे 200 रुपये आणि फुल 350 आहे। याच्यामध्ये 1 2 3 4 पीस असतात आणि सलाड असतो आणि याची काय म्हणतात पुदिन्याची चटणी आहे आणि असं डेकोरेट करून देतात। आणि यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जर काही चटणी लागली तर ती तुम्ही घेऊ शकता। 200 रुपयाचं असतं आणि सफिशियंट आहे, क्वालिटीसुद्धा चांगली आहे। आणि थोडं जे तंदूर आहे या तंदूरचे पीसेस छोटे आहे, कारण यांची फ्रँचायझी असल्यामुळे त्यांच्या पीसेसची क्वालिटी थोडी वेगळी असते। आपल्याकडे जे मिळतात, आता आपल्याकडचा जो लेग पीस असतो तो खूप मोठा असतो, यांच्या ह्याच्यात पीस खूप लहान असतात, ते सर्व करताना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कट करून देतात, त्यामुळे ते छोटे वाटतात तसे। जी बिर्याणी संपली आहे आणि तंदूर चालू केला आहे आणि इथं गर्दी बघा, एक येतच आहे आणि पार्सल ऑर्डर चालू आहे आणि समोरसुद्धा चालू आहे। काय नाही, बिर्याणी खायची असली तर खूप लोक घाबरतात की बिर्याणी आणि काय नाही, तर नक्की एकदा या आणि जळगावला ही बिर्याणी ट्राय करा। आणि चांगली ऑथेंटिक आहे आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे। मजा आया। वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा आहेत चिकनमध्ये, त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता बिर्याणीऐवजी। आणि पार्सल सुविधासुद्धा उपलब्ध, तर मस्त एन्जॉय करा या
आणि नक्की एन्जॉय करा. मी ॲड्रेस सांगतो. आहे महेश्वरी चौक. महेश्वरी चौकाजवळ आले ना जळगावला की एक्झॅक्ट महेश्वरी चौकामध्येच गारवा बिर्याणी बनवून आहे. या नक्की टेस्ट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलला सुद्धा घेऊन या आणि माझे ब्लॉग नक्की एन्जॉय करा. ब्लॉग बघत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.